ब्रिहान मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मी आपला सगळं पत्रकार मित्रांना स्वागत करतो। आज कॉर्पोरेशनला सगळ्या यंत्रणाच्या कोऑर्डिनेशन बैठक झालेला आहे। आता आयएमडीने आम्हाला असा माहिती दिलेली आहे कारवारपर्यंत मान्सून पोहोचलेला आहे। अजून काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये मान्सून अपेक्षित आहे, म्हणून कॉर्पोरेशनला वेगवेगळ्या यंत्रणा आहे, एमएमआरडी आहे, एसआरए आहे, रेल्वेज आहे, नेव्ही, आर्मी आणि एनडीआरएफ अशा वेगवेगळ्या यंत्रणांच्या बरोबर आज कोऑर्डिनेशन बैठक झालेला आहे। महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक यंत्रणाच्या काय काय काम झालेलं आहे ते आढावा घेतलं आणि येणारे कालावधीमध्ये 8-10 दिवसांमध्ये पटकन कुठला काम करायचे याच्या संदर्भात सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहे। आता नाला साफसफाई या संदर्भात आढावा घेतलेला आहे। यामध्ये सांगायचे असेल तर आपला मान्सून अगोदर जो नालामध्ये सिल्ट काढायचे त्या क्वांटिटी आपण पूर्ण केलेला आहे। ओव्हरऑल मुंबईमध्ये 105% म्हणजे 9,50,000 मेट्रिक टन आपण काढलेला आहे। सिटीमध्ये जवळजवळ अर्धा लाख मेट्रिक टन काढलेला आहे, म्हणजे त्या अपेक्षाप्रमाणे 8% जास्त आहे। आणि ईस्टर्न सबमर्मध्ये 1,16,000 मेट्रिक टन गाळ काढलेला आहे आणि वेस्टर्नमध्ये 1.96 लाख गाळ काढलेला आहे। आणि मिट्टीमध्ये 98% काम झालेलं आहे। अजून 1-2 दिवसमध्ये हा काम पूर्ण होणार आहे। आणि बरेच मायनर नाला असतो, लहान नाला असतो, त्यामध्ये सुद्धा काम आम्ही पूर्ण केलेलं आहे। जवळजवळ 3,80,000 मेट्रिक टन गाळ काढलेला आहे। म्हणजे या आपल्या मुंबईच्या मोठ्या नदी आणि नालाच्या गाळ काढण्याचे काम पूर्णपणे झालेलं आहे। आणि आढावाच्या नंतर आम्ही सूचना दिलेल्या आहेत, जो गाळ काढून ठेवलेले त्या सुद्धा 1-2 दिवसांमध्ये काढून ते डम्पिंग ग्राउंडमध्ये पोहोचलं पाहिजे असा सूचना दिलेला आहे। आणि फ्लडिंग स्पॉट संदर्भात सुद्धा आम्ही आढावा घेतलेला आहे। त्यामध्ये सुरुवातीला 386 स्पॉट्स होता, त्यामध्ये जवळजवळ 282 स्पॉट ऑलरेडी टॅकल झालेला आहे। म्हणजे त्या स्पॉटमध्ये नॉर्मल पावसामध्ये फ्लडिंग होणार नाही असा खात्री झालेला आहे। आता उर्वरित फ्लडिंग स्पॉट 104 आहे, तर 104 पैकी हा मान्सून म्हणजे आता रिव्ह्यूमध्ये असा समोर आला 30 स्पॉट कव्हर झालेला आहे। 104 पैकी 30 कव्हर झालेला आहे। तर उर्वरित स्पॉट पुढच्या मान्सून आणि काही लॉंग टर्म प्लॅनिंग पण आहे, माहुल मोगरा आहे, तो लॉंग टर्म प्लॅनिंग आहे, ते पुढे आम्ही हाताळणार, कॉर्पोरेशन तो हाताळणार। पुढे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणाच्या मागणी असतो, रेल्वेच्या आणि बाकी वार्ड ऑफिसच्या मागणी असतो। त्यासाठी पूर्ण मुंबईमध्ये जवळजवळ 487 ठिकाणी आम्ही पंप बसवणार आहे। ते जो मान्सूनमध्ये पाणी भरतो ते काढून परत बाहेर टाकण्यासाठी 487 ठिकाणी पंप बसवतो। आणि सिटीमध्ये 187 लोकेशन्समध्ये आम्ही बसवणार आहे। आणि वेस्टर्न सबमर्मध्ये 186 लोकेशनमध्ये आम्ही बसवणार आहे। आणि ईस्टर्न सबमर्मध्ये 124 लोकेशनमध्ये आम्ही पंप बसवणार आहे। हे सगळं मिळून 487 लोकेशनमध्ये आम्ही पंप बसवणार आहे। आणि वेगळ्या पंपिंग स्टेशन असतो। आता मोठा पंपिंग स्टेशन मुंबईमध्ये आता 6 कार्यरत आहे आणि मिनी पंपिंग स्टेशन 10 कार्यरत आहे। या सगळ्या ठिकाणी पूर्णपणे गाळ काढला गेलेला आहे। त्यामध्ये तो स्क्रीन वगैरे असतो, सगळं साफसफाई झालेला आहे। आणि तो पाठीमाग जो फ्लो असतो त्यामध्ये सुद्धा सगळं गाळ काढून फ्लोटिंग मटेरियल आम्ही काढलेलं आहे, त्या खात्री करून घेतलेला आहे। आणि रेल्वेच्या बरोबर आमच्या व्हिजिट झालेलं आहे, परत कोऑर्डिनेशन झालेलं आहे। रेल्वेचं सुद्धा सगळं कल्वर्ट्स आपली साफसफाई झालेला आहे। बाकी आपला वेगळ्या आम्हाला मदतीसाठी यंत्रणा असतात, एनडीआरएफ असतात, आर्मी असतात, नेव्हीचे कॉलम असतात, तो सगळं आता अलर्टमध्ये आलेला आहे। एनडीआरएफच्या 5 कंपनी आहे, यावेळी मुंबईमध्ये वेगळ्या ठिकाणी आपण पोझिशन करणार आहोत। 3 अंधेरीमध्ये आणि बाकी 2 इम्पॉर्टंट लोकेशनमध्ये आपण पोझिशन करणार आहोत। नेव्हीच्या 15 टीम्स आहे, 5 टीम्स आहे, 15 डायव्हर्स आहे, ते पण आता लिस्ट वगैरे तयार झालेला आहे।
त्या व्यतिरिक्त आर्मीच्या काही अधिकारी आणि आर्मी ऑफिसर्स पण आपल्याला मदतीला आहे. त्यांच्याबरोबर सुद्धा डिझास्टर बरोबर आमचा कोऑर्डिनेशन झालेला आहे. आता रोड्स मान्सूनमध्ये एक महत्त्वाचा विषय असतो फ्लडिंग स्पॉट्सबद्दल तुम्हाला एक माहिती मी दिलेली आहे. दुसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे पाटहोल्स आणि रोड्स या संदर्भात महत्त्वाचा विषय असतो. प्रत्येक टाइम त्या पाटहोलचा मुद्दा समोर येतोच आहे. या पाटहोलसाठी आपण प्रत्येक वॉर्डला आम्ही तो कोल्ड मिक्स मान्सूनला वापरण्यासारखा जो मटेरियल आहे कोल्ड मिक्स आपण सप्लाय केलेला आहे. आतापर्यंत जवळजवळ 1500 मेट्रिक टन सप्लाय केलेला आहे आणि बाकी मटेरियल पण आमच्याकडे तयारी आहे. तर गरजाप्रमाणे आपण सप्लाय करणार आहोत. आणि पाटहोलसाठी ईस्टर्न एक्सप्रेसवे वेस्टर्न एक्सप्रेसवेसाठी MMRDAने स्पेशल टीम्स वगैरे अपॉइंट केलेला आहे. त्यांच्या कॉन्ट्रॅक्च्युअल एजन्सी पण अपॉइंट केलेला आहे. कधी कधी तिकडे गरज पडलं तर त्या बुजवण्यासाठी त्यांच्या एजन्सी तयारीत आहे. आणि बाकी MC म्हणजे BMCच्या बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या रोडसाठी तो एजन्सी आपण अपॉइंट केलेला आहे. वार्ड ऑफिसर बरोबर तो कोऑर्डिनेशन बैठक पण झालेला आहे. आणि द पाटहोलसाठी एक ॲप असतो, मोबाईल बेस्ड ॲप असतो आणि वेबसाईटला सुद्धा म्हणजे पब्लिक तक्रार करू शकतो. त्या ॲप यावर्षी चालू राहणार आहे. त्या ॲपमध्ये तक्रार झाल्यानंतर विथिन 24 आवर्स करायला मी प्रयत्नशील असणार आणि कुठल्या पाटहोल विथिन 48 आवर्स पूर्णपणे बुजवून टाकणार असा आम्ही नियोजन केलेलं आहे. बट आमचा प्रयत्न असणार आहे 24 तासाच्या आत ते पाटहोल बुजवलं गेलं पाहिजे. बट काही ठिकाणी मोठा पाटहोल आहे आणि मल्टिपल पाटहोल्स आहेत, त्यामध्ये 48 आवर्स होऊ शकतो. बट वी आर ट्राईंग दिस इयर टू कम्प्लीट एव्हरीथिंग विथिन 24 आवर्स. त्यासाठी सगळे एजन्सीज कार्यरत आहेत. आणि ट्री कटिंगचा आम्ही आढावा घेतला. बऱ्याच ठिकाणी म्हणजे झाडाच्या तो आपण मान्सूनसाठी थोडा त्याच्या हाईट आणि बाकी कटिंग करतो ते काम सुद्धा झालेलं आहे. आणि मान्सूनच्या वेळी कुठे काय झाड पडलं तर पटकन काढून त्यांना मूव्ह करायचे. मागच्या वेळेला आपण काढून काही फुटपाथमध्ये ठेवलं होतं. आता आपण असा सूचना दिलेल्या आहे असा सिच्युएशनमध्ये तर झाडाच्या कटिंग होऊन पटकन तो डिस्पोज पण व्हायला पाहिजे असा आपण सूचना दिलेला आहे. आणि ट्रंचेस जो वेगळ्या वेगळ्या एजन्सी युटिलिटी एजन्सी असतो, गॅस एजन्सीज, ऑप्टिक फायबर, टेलिकम्युनिकेशन कंपनी, तो ट्रंचिंगच्या परवानगी आता आम्ही May 15 पासून बंद केलेला आहे. कुठला एजन्सीला इमर्जन्सी शिवाय कुठला परवानगी देणार नाही असा सूचना दिलेला आहे. आणि त्यांनी ऑलरेडी हा ट्रंचेस खोदून ठेवलेला आहे. त्याच्या रिइन्स्टेटमेंट म्हणजे ते बुजवण्याचे काम येणाऱ्या 2-3 दिवसाच्या आत पूर्ण करायचे असा पण आपण सूचना दिलेला आहे. त्या व्यतिरिक्त बेस्ट आणि वेगळ्या वेगळ्या पॉवर कंपनीचे पण आढावा झाला. आम्ही या खात्री करून घेतलेले आहे त्यांच्याकडे सुद्धा हे सगळा कंट्रोल रूम कार्यरत आहे आणि तो कोऑर्डिनेशन व्हायला पाहिजे त्यासाठी सुद्धा आढावा घेतलेला आहे. आणि आम्ही सगळ्या यंत्रणांना हाच सूचना दिलेल्या आहे कुठला लोकेशनमध्ये तो मॅनहोल असतो तो मॅनहोल कुठे उघडून ठेवायचे नाही, सगळ्या ठिकाणी तो बंद व्हायला पाहिजे. आणि मॅनहोल आणि नालाचा जो कव्हर आहे तो सगळ्या ठिकाणी त्या कव्हर व्हायला पाहिजे. आणि आम्ही वार्ड ऑफिसर्स लोकांना असा विनंती केलेली आहे त्यांनी टीम्स तयार करून हा खात्री करून घ्यायची कुठला मॅनहोल आणि कव्हर्स उघडून नाही आणि कव्हर झालेलं नाही असा व्हायला नको पाहिजे. त्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहे. आणि बाकी हेल्थ डिपार्टमेंट संदर्भात आणि बाकी काही डिपार्टमेंट संदर्भात संजीव कुमार आपल्याला ब्रीफिंग करें. थैंक यू. इनका होने के बाद करेंगे ना. इनका क्या इश्यू बाकी है क्या करें. You want me to come here? That's all? Okay. Are you can come to this side. Yeah. Thank you. धन्यवाद.
आय थिंक आपण काय कोणी प्रेस केलेलं आहे का? नाही. Or you can come this side. I can come this. It can't come. You just move to this side. थँक्यू, धन्यवाद. शॉर्ट नोटीस पुरा आल्यामुळे आपल्या सगळ्यांचा धन्यवाद. आपल्या माध्यमातून सर्व मुंबईकरांना मी अश्योर करू इच्छितो की कॉर्पोरेशनची पूर्ण तयारी आहे मॉन्सूनला फेस करण्यासाठी. आणि मागचे 3-4 महिन्यापासून विशेषतः आम्ही वेळोवेळी ऑलमोस्ट वीकली सगळे डिपार्टमेंट्सचा विदिन कॉर्पोरेशन, आउटसाईड कॉर्पोरेशन, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि सगळी एजन्सीचा मी आढावा घेतलेला आहे. आरोग्याबद्दल जर आपल्याला सांगायचं असेल तर आपल्याकडे 5 मेडिकल कॉलेजेस, 16 पेरिफेरल हॉस्पिटल्स आहेत. सगळे हॉस्पिटलची मेडिकल कॉलेजची पूर्ण तयारी आहे. 1500पेक्षा जास्त बेड्स आमच्याकडे रेडी आहे. विशेषतः आपल्याकडे कस्तुरबा हॉस्पिटल जिथे आम्ही करतो. आणि मेडिसिन क्लोरोकिन आहे, डॉक्सिसायक्लिन आहे किंवा दुसरी असेन्शियल मेडिसिन आहे ते अवेलेबल आहे. त्याच्याशिवाय आम्ही डीन्सला एम्पॉवर पण केलेलं आहे की इन केस जर गरज लागली तर त्यांना जो आहे लोकल पातळीवर परचेज करता येईल. आपल्याकडे विशेषतः जो आम्ही हेल्थमध्ये करतो ते मॉस्किटो प्रूफिंग. तर मलेरियाचा जो आपल्याला माहीतच आहे की एक इश्यू आहे आपल्याकडे. तर मॉस्किटो प्रूफिंगसाठी आम्ही जो आहे 69 आपली एजन्सीज आहे विदिन कॉर्पोरेशन, आउटसाईड कॉर्पोरेशन जो आहे शहरामध्ये त्यांची मॉस्किटो प्रूफिंगसाठी म्हणजे आपल्याकडे जो ड्रम्स आहे किंवा वॉटर स्टोरेज टँक्स आहे ते ओपन राहायला नको, ते क्लोज केले पाहिजे. त्यांची वेळोवेळी आम्ही मीटिंग घेतलेली आहे माझ्या स्तरावर आणि माननीय कमिशनर सराच्या स्तरावर पण हे मीटिंग झालेली आहे. पुन्हा आम्ही पुढच्या 2-3 दिवसामध्ये याचा रिव्ह्यू घेणार आहे की तुम्ही हो अच्छा. तर माननीय कमिशनर सरांच्या स्तरावर आणि माझ्या स्तरावर पण जो आहे हे सगळी एजन्सीचा आम्ही रिव्ह्यू घेतलेला आहे. पुढच्या 2-3 दिवसामध्ये पुन्हा आम्ही रिव्ह्यू घेणार आहे की मॉस्किटो प्रूफिंग म्हणजे जो वॉटर स्टोरेज स्ट्रक्चर्स आहे सगळे क्लोज केलेले आहे किंवा नाही. त्याच्यासोबत सगळे वॉर्ड्समध्ये आपल्याकडे फॉगिंग मशीन्स आहे. विशेषतः स्लम्समध्ये जो इंडोर स्प्रेइंगचे आम्ही कार्यक्रम घेतो ते आपल्याकडे आहे. त्याच्यासोबत जो आहे ट्रेनिंग्स, अवेअरनेस जनरेशनचा काम, रेडिओ जिंगलचं काम आपल्याकडे पूर्ण जोरात चाललेलं आहे. त्याच्यासोबत स्लम्समध्ये आणि सोसायटीजमध्ये जो स्क्रॅप मटेरियल आहे, कारण स्क्रॅप पण एक सोर्स आहे वॉटर स्टोरेजचा आणि हे सगळा ब्रिडिंगचा जो एक सोर्स आहे तिथे पण रिमूव्हलचा आजच आम्ही मीटिंग घेतलेली आहे. त्याच्या आधी पण वेळोवेळी मीटिंग्स घेऊन वी हॅव गिवन द इन्स्ट्रक्शन्स अँड द वर्क हॅज ऑल्सो बीन डन. त्याच्यासोबत महत्त्वाचं आहे कम्युनिकेशन. आणि कम्युनिकेशनसाठी जो डिफरंट एजन्सीज आहे शहरामध्ये त्यांच्या कंट्रोल रूम. तर ओनली यस्टरडे वी हॅड द मीटिंग विथ दॅम आणि त्याच्या सगळे कंट्रोल रूममध्ये नोडल ऑफिसर्समध्ये द एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन, त्यांचा जो फोन नंबर आहे की ऑल आर ऑन वन प्लॅटफॉर्म जेणेकरून लॅक ऑफ कम्युनिकेशन होणार नाही. त्याच्यासोबत आपले मोबाईल ऑपरेटर्स आहेत त्याच्यासोबत पण आम्ही मीटिंग घेतलेली आहे की इन केस ऑफ कम्युनिकेशन द मेसेज आपला जो जाईल दॅट हॅज टू बी ऑथेंटिक, हॅज टू बी गिवन विदिन स्पेसिफिक टाइम period. Whatever communication is done by the mobile communicators, it will be approved by the corporation so that miscommunication होणार नाही. त्याच्यासोबत माझे सहकारी रासू साहेबांना पण सांगितलं की आमच्याकडे आर्मीचे 5 कॉलम आहे, म्हणजे 501 आर्मीचे आर्मी मॅन आहे, NDRFचे 5 टीम्स आहे, नेव्हीची 9 टीम्स आहे आणि डायव्हर्स पण आहे. जवळपास 89,000 ट्रीचं आम्ही ट्री ट्रिमिंग केलेली आहे. 512 जो आहे ते ट्रीज ज्या ठिकाणी रिमूव्ह करण्याची गरज होती ते पण केलेली आहे. आपल्याकडे रॅपिड रिस्पॉन्स टीम्स आहे आणि विशेषतः यावर्षी जो आहे आम्ही मोबाईल ॲप पण करतो फॉर कॉमन सिटीजन्स. की डिझास्टर मॅनेजमेंटची जो विशेष इन्फॉर्मेशन आहे की रेनफॉल पॅटर्न काय आहे, किती रेनफॉल आहे, त्याच्यासोबत ट्रॅफिक डायव्हर्शनची काय स्थिती आहे, हाय टाईडचं काय आहे. तर हे सगळी डूज अँड डाऊन्स काय काय आहे हे सगळी इन्फॉर्मेशन आम्ही कॉमन सिटीजन लोकांसोबत जो आहे यावर्षी शेअर करणार आहे. तो वी आर प्रिपेअर्ड ऑन बिहाफ ऑफ कॉर्पोरेशन बट वी विल अगेन कीप रिव्ह्यूइंग दिस इश्यू ऑलमोस्ट डेली बेसिस. धन्यवाद. थँक्यू. मॉन्सूनच्या कालावधीमध्ये कोविडचे केसेस पण वाढतील असा एक अंदाज आहे की कानपूरचा रिपोर्ट पडेल. हो. चौथ्या लाटेच्या येस आपला म्हणणं
Absolutely. I think what you are, we share your concern. What you are saying that there is over the last 1 month, if we see the positivity is increasing, the number of cases are increasing. Almost daily. आता लेटेस्ट जो आहे ते मी कालची जो माहिती घेतली होती 500पर्यंत आपले केसेस आहे आणि बट we have handled COVID over the last 2 years, and in the worst situation we have handled it very well. सो म्हणून आमची पूर्ण तयारी आहे. मी कालच सगळे आपले मेडिकल कॉलेजेस, डीन्स, पेरिफेरल हॉस्पिटल्स, प्रायव्हेट हॉस्पिटल्स, वार्ड ऑफिसर्स, DMC सोबत डिटेल्ड मीटिंग माझी झाली झूमवर. आपली टेस्टिंग वाढवायची आहे. सध्या जो 8,000 टेस्टिंग आहे, हाऊ कॅन वी इन्क्रीज द टेस्टिंग, ते आमच्या ऑलमोस्ट डेली फॉलोअप आहे. तर वी आर इन्क्रीजिंग द टेस्टिंग. आपले बेड्स जो आहे, हॉस्पिटल जो आहे, मेडिसिन जो आहे, प्रायव्हेट हॉस्पिटल, जम्बो फॅसिलिटी जो आहे, वी आर कीपिंग दॅम अलर्ट सो दॅट पर्टिक्युलरली आता जम्बो फॅसिलिटीज आहे आणि रेनफॉल आहे, तो बिकॉज ऑफ मान्सून ते डॅमेज व्हायला नको, ते हे सगळी आमची तयारी आहे. So yes, there is an increase in cases. With the next few days, I think we'll come to know आपला जीनोम सिक्वेन्सिंगची रिपोर्ट पण आपल्याकडे येईल की काही नवीन व्हेरियंट आहे का. पण ऑन दी पॉझिटिव्ह साईड, इफ यू सी दी नंबर ऑफ ॲडमिशन्स, ऑलमोस्ट 97%, 96% जो आहे एसिम्प्टोमॅटिक टाईप केसेस आहे आणि ॲडमिशन्स डेली नाव आर लेस दॅन 20 right now. Of course, they were roughly around 3-4 in the beginning of the month. आता जो आहे 15-17 ॲडमिशन्स दररोज आहे. सो आय डोंट थिंक इट्स अलार्मिंग. वी मस्ट रिश्योर थ्रू you the people that we are fully prepared for that, and we have the infrastructure already available. Medical colleges, private hospitals, jumbo facilities, all ready. We have put them on alert. We are ready for that. चालू आहे. त्या मुंबईच्या पाठवलच्या समस्यासाठी आपण वेगळ्या वेगळ्या टीम वगैरह तैयार केलेला आहे. बट पब्लिक का जो तक्रार करने के लिए हा एक विशेष ॲप तयार केलेलं आहे, माई पाठवल fixit.com. जो डिटेल मी देतो, त्या ॲपमध्ये लोकांनी तो फोटो काढून आम्हाला पाठवलं. त्यामध्ये त्या ॲप थ्रू फोटो काढला तर तो लोकेशन वगैरे सगळं कॅप्चर होतो आणि तो आम्हाला प्राप्त होतो आणि त्याच्यानंतर तो संबंधित इंजिनियरकडे आम्ही पाठवतो. तो विथिन 24 hours to 48 hours म्हणजे 24 तासला करायला यावर्षी प्रयत्नशील आहे. ते आपण ते कारवाई करणार आहोत. आणि त्या व्यतिरिक्त त्यामध्ये या फोन कुठल्या फोनमध्ये काम करतील, ते अँड्रॉइड फोनमध्ये हे ॲप काम करतील. बट ते वेबसाईटद्वारा केलं तर सगळ्या फोनमध्ये ते काम करणार आहे. ठीक आहे. सो या ॲपच्या द्वारे यावर्षी पाठवलच्या टॅकलिंगचं काम आम्ही करणार आहे. आणि पाठवलसाठी ते कंट्रोल रूमच्या मध्ये सुद्धा कंट्रोल रूमचे नंबर वगैरे सर्क्युलेट करा. विल सर्क्युलेट द नंबर्स. त्या कंट्रोल रूमला सुद्धा ते नंबरमध्ये ते तक्रार करू शकतो. संजय सर, मराठीत फक्त सांगा, कोविडच्या केसेस वाढत आहेत तर त्या संदर्भात कशा प्रकारे उपाययोजना केल्या ती मराठी. आज मी मराठीबद्दल बोललो होतो का? नाही. ओके. तर कोविडबद्दल आपल्याला माहीतच आहे की काही मागच्या काही दिवसामध्ये नंबर ऑफ केसेसमध्ये डेफिनेटली वाढ आहे आणि पॉझिटिव्हिटीमध्ये पण वाढ आहे. आता ॲव्हरेज जो आहे मागच्या काही दिवसाच्या पर्यंत 300, 400 किंवा 500 केसेस आपल्याकडे आहे. ऑन द पॉझिटिव्ह साईड हे आहे की यापैकी बरेचसे केसेस जो आहे ते एसिम्प्टोमॅटिक आहे आणि दररोज जो ॲडमिशन्स आहे 15-17 लेस दॅन 20 ॲडमिशन्स आहे. आपली जो कपॅसिटी आहे प्रायव्हेट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, जम्बो फॅसिलिटीची, तो वी हॅव ॲडिक्युएट कपॅसिटी टू हँडल दीज केसेस. सगळे आपली कपॅसिटी आहे. आम्ही कालच मीटिंग घेतली होती आपले जम्बो हॉस्पिटलसोबत, आपले प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलसोबत, सगळे डीनसोबत, सगळे वॉर्ड ऑफिसरसोबत आणि DMC सोबत. आणि सगळ्यांना जो आहे वी हॅव ते त्याचा डिटेल्ड रिव्ह्यू घेऊन त्यांना अलर्ट केलेला आहे की जम्बो हॉस्पिटल ॲज वेल ॲज बाकी हॉस्पिटल सगळ्यांना तयारी ठेवायची. त्याच्यासोबत जो आहे आपली टेस्टिंग जो सध्या जो 8,000 ॲव्हरेज आहे ते वाढून आम्ही जास्त करणार आहे. सो दॅट आमचा कॉन्स्टंट फॉलोअप आहे सगळे इन्स्टिट्यूशनसोबत. मला खात्री आहे की
आपली पूर्ण या क्षेत्रामध्ये पूर्ण तयारी आहे. बिकॉज आम्ही जो आहे यापेक्षा पण सिरियस कंडिशन्समध्ये वेव 1मध्ये वेव 2मध्ये जो आहे आम्ही हँडल केलेला आहे. आपल्या माध्यमातून आम्ही अश्युअर करतो आपल्या सिटिझन्सला की कॉर्पोरेशन सज्ज आहे कोविडची प्रॉब्लेम कोविडचे इश्यूजला हँडल करण्याबद्दल. पण आपल्या माध्यमातून हेच माझी सगळ्यांना विनंती आहे की कीप सो वी आर कॉन्फिडंट. म्हणजे आपल्याला खात्री आहे याच्यामध्ये वी आर फुली प्रिपेअर्ड टू हँडल कोविड. कोविडला हँडल करण्यासाठी आम्ही कॉर्पोरेशन पूर्णपणे सज्ज आहे. सर, जो जर्जर इमारती आहे सर, जम्बो कोविड सेंटर ओके, अभी हिंदी में बताएं. थैंक यू, धन्यवाद. पिछले 1 महीने से आप अगर उसको मॉनिटर करेंगे तो आपको पता चलेगा कि हर दिन जो है कोविड के केसेस बढ़ रहे हैं. अभी एवरेज हमारे पास जो 501 केसेस, लेटेस्ट जो नंबर है वो 501 केसेस हैं. लेकिन ऑन द पॉजिटिव साइड ये है कि बहुत सारे जो केसेस 95-96% केसेस जो है ये सिम्टोमेटिक टाइप्स एंड दररोज जो हर दिन जो हमारी एडमिशन जो है वो लेस देन 20 है. 15-17 एडमिशन्स हैं. इसी कंटेक्स्ट में हमारी जो स्ट्रेटजी, मैंने कल ही डिटेल्ड मीटिंग सभी जम्बो हॉस्पिटल, सभी प्राइवेट हॉस्पिटल, सभी गवर्नमेंट हॉस्पिटल, सभी डीन्स, सभी वार्ड ऑफिसर्स, सभी डीएमसी के साथ मेरी डिटेल में मीटिंग डिस्कशन हुई है. उसमें हमारी स्ट्रेटजी, पहली स्ट्रेटजी है कि टेस्टिंग इंक्रीज करने की. दूसरी हमारी स्ट्रेटजी है कि अपने सभी हॉस्पिटल्स को द्वारा अलर्ट करके इनकेस अगर ज़रूरत पड़ती है तो दे शुड बी रेडी, इंक्लूडिंग दी जम्बो फैसिलिटीज़. सो एंड हमारे सैंपल जो हैं वो जीनोम सीक्वेंसिंग के लिए गए हुए हैं. विदिन अगले 2-4 दिन में हमें पता चल जाएगा कि क्या कोई नया जो वेरिएंट है वो तो नहीं है. लेकिन ऑन द पॉजिटिव साइड ये है कि एडमिशन्स बहुत कम हैं. और आपको सबको पता है कि फेज़ 1, फेज़ 2, वेव 1, वेव 2 में हमने बड़ी कठिन परिस्थिति में कॉर्पोरेशन ने इस सब सिचुएशन को हैंडल किया है. आपके माध्यम से सभी मुंबईकरों को हम ये बताना चाहते हैं कि कॉर्पोरेशन पूर्ण रूप से सज्ज है कोविड को हैंडल करने के लिए. सर, ये जर्जर इमारतें हैं वो अभी तक खाली नहीं की गई और जो लैंडलाइन की बस्तियाँ हैं वहाँ भी कुछ खाली नहीं किया गया है. और लोगों का कहना है कि बारिश नजदीक आ गई है फिर भी अभी काम शुरू है. लोगों के मन में थोड़ी सा शंका है. तो द रीज़न वी विल कम टू नो कि अभी जिस तरह जीनोम सीक्वेंसिंग की रिपोर्ट हमें आती है तो देन वी विल कम टू नो कि बिकॉज जो नया वेरिएंट है उसके कारण है या सम अदर रीज़न है. यस, जो कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर है यूजिंग मास्क जो है, दैट्स आवर रिक्वेस्ट दैट प्लीज कीप यूजिंग मास्क एंड कीप फॉलोइंग कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर. बट आपके माध्यम से हम ये श्योर करना चाहते हैं कि कॉर्पोरेशन इज फुली प्रिपेयर्ड फॉर दैट. सर, ये जो जर्जर इमारतें हैं वो अभी भी खाली नहीं की गई है और जो लैंडस्लाइड की जो बस्तियां हैं वहाँ भी खाली नहीं किया गया है. और लोगों का कहना है कि मानसून नजदीक आ रहा है लेकिन काम चल रहा है, तो लोगों के मन में एक शंका है. नहीं, दैट्स राइट. आपका जो बोलना है कि जो C1 कैटेगरी की बिल्डिंग्स हैं, जर्जरी इमारतें हैं, उनका भी डिटेल रिव्यू हमारी तरफ से ऑलमोस्ट एवरी वीक होता है. और बहुत सारी जो जर्जरी इमारतें हैं यहाँ पर वी हैव इंश्योर्ड कि दे आर अनऑक्युपाइड, जैसे वहाँ पे कोई भी नहीं रह रहा है. इन कई केसेस में यहाँ पे जो कई कोर्ट्स के हैं, कई दूसरे केसेस हैं, तो वहाँ पर भी हमारा फॉलोअप शुरू है, जिसके कारण कि वहाँ पर कम से कम मैक्सिमम लोगों को जो है हम शिफ्ट कर पाएंगे. ऑलमोस्ट ज़ीरो कोई नो ह्यूमन बीइंग वहाँ पे रहे, तो वो हमारा एफर्ट कांस्टेंट है. वी आर श्योर कि दिस प्रॉब्लम, ये जो समस्या है, इसको भी हम हैंडल करेंगे दिस ईयर. यस, सो सो दैट इज देयर. 12 to 14 का एज ग्रुप का जो वैक्सीन जो कम है उसका रिव्यू भी हमने कल लिया था अपने सब वार्ड ऑफिसर, मेडिकल कॉलेजेस और सभी इंस्टीट्यूशंस के साथ हमारा इसका डिटेल्ड रिव्यू हुआ है. विद द नेक्स्ट फ्यू डेज इसमें भी हम इस क्षेत्र में भी हम इम्प्रूवमेंट दिखाएंगे. बेलारूस सर, हिंदमाताचा जो प्रकल्प आपण उभा केलेला आहे त्याची स्टेटस काय आहे? आणि दुसरा असा एक प्रश्न आहे की मुंबईमध्ये यंदा सुद्धा अनेक कामं जी आहेत प्रकल्पांची सुरू आहेत, तर गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात यामध्ये पाणी भरलं होतं, यंदा सुद्धा स्थिती राहील का काय?
नाही, हिंदमातामध्ये जो प्रकल्प आहे त्यामध्ये 3 कॉम्पोनेंट आहेत. एक तो 2 ब्रिजच्या बीचमध्ये ते एक छोटा पूल सारखा बनवलं ते पूर्ण झालं. दुसरा आहे ते टँक, वॉटर होल्डिंग टँक बनवायचे. तो सेंट सेवियरमध्ये तो टँक आहे ते काम पूर्ण झालेलं आहे. तो स्लॅब टाकायचे, तो मान्सूनच्या नंतर तो स्लॅब टाकणार आहे. पण मान्सूनसाठी जो पाणी भरून घेण्याचा जो क्षमता आहे तो तयार झालेला आहे. या सेंट सेवियरमध्ये मागच्या वर्षी सेंट सेवियरमध्ये अर्धा महिना आपण कव्हर केलं होतं. यावर्षी उर्वरित अर्धा मैदान सुद्धा आपण टँक बनवलेला आहे. यावर्षी पूर्ण मैदानमध्ये आपण पाणी भरू शकतो असा तिकडे तयार झालेला आहे. आणि श्री प्रमोद महाजन गार्डनमध्ये तो रेल्वे लाईनच्या खूप जवळ असल्यामुळे यामध्ये एक्सपान्शनचं काम आता घेतलं नाही. तर मागच्या वर्षी जो टँक होता तो क्षमता आहे आता सुद्धा, पण ते एक्सपान्शन अजून सुरू केलं नाही कारण तो मान्सून संपल्यानंतर तो सुरू करणार आहे. कारण तो रेल्वे लाईनच्या खूप जवळ जातो, तिकडे पायलिंग केल्यानंतर सुद्धा काही इन्सिडेंट होऊ शकतो म्हणून तो आता एक्सपान्शन काम घेतलं नाही. पण या हिंदमाता ओव्हरऑल प्रकल्पामध्ये जवळजवळ आता आज तरी सुद्धा जवळजवळ 3 कोटी लिटर पाणी आम्ही जमा करून ठेवू शकतो. म्हणजे साधारण प्रत्येक तासला 60 mm 70 mm पाऊस तरी गृहीत धरलं आम्हाला 3 तासच्या पाणी यामध्ये साठवून ठेवता येईल. म्हणजे 3 तास वॉटर वी कॅन हँडल. या दुसरा मुद्दा आपण विचारला तर वेगळे प्रकल्प अजून चालू आहे. आम्ही वेगळे टीम बनवलेला आहे. उदाहरणार्थ कोस्टल रोडमध्ये मागच्या वर्षी वर्लीमध्ये काही ठिकाणी पाणी भरलं होतं. यावेळी आम्ही टीम करून तिकडे पाठवलं होतं. तिकडे सगळं चॅनल क्लिअर आहे की नाही ते तपासून घेतलेलं आहे. त्यामध्ये जो पाणी बाहेर जाणारे जो आउटफॉल असतो तो सगळं साफसफाई केलेली आहे आणि ते प्रॉपरली ते बनवून ठेवलेलं आहे. आणि बाकी मेट्रो आणि बाकी एजन्सींना सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहे. त्यामध्ये जो पाणी जाणारे चॅनल वगैरे सगळं साफसफाई करून ठेवायची आणि तो डेब्रिज असतो तो बनवायचे मटेरियल असतो तर व्यवस्थित बांधून ठेवायची त्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. आणि आमच्या रोड डिपार्टमेंटमध्ये मेनली म्हणजे आपल्याला दिसणारं काम भरपूर रोड डिपार्टमेंटचे काम दिसणार आहे. यामध्ये सुद्धा सगळं काम सेफ स्टेजमध्ये आणलेलं आहे. म्हणजे आम्ही 218 काम सुरुवात केलं नव्हता, बाकी जवळजवळ 430 काम सुरू होता. तर 430 कामच्या सेफ स्टेजमध्ये आणलेलं म्हणजे सगळं बॅरिकेडिंग करून सगळं मटेरियल आत ठेवून तो सगळं सेफ स्टेजमध्ये आणलेलं आहे. म्हणजे मान्सूनमध्ये सगळ्या यंत्रणा हा सूचना दिलेल्या आहे. सगळं वर्क शुड बी सिक्युअर, तो सेफ्टी प्रोटोकॉल सगळं फॉलो व्हायला पाहिजे असं सूचना दिलेल्या आहे. मला वाटतं यावर्षी तो मान्सूनच्या वेळी हा काम सुरू आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही असं मला वाटतं. नो, ये मानसून के बारे में आज कारपोरेशन में बहुत एजेंसी से, रेलवे से, नेवी है, आर्मी है, बाकी सब एजेंसी का बुला के हम आज बैठक लिया है. पहले कारपोरेशन का जो काम है नाला में हम जो माटी निकालता है ये काम हमारा तरफ से पूरा हो गया है. सो हम 105% काम किया है ओवरऑल. मिट्टी नदी में भी सिर्फ 2-3% का काम बाकी है. वो आने वाला 2-3 दिन में वो काम भी हो जाएगा. बाकी बड़ा नाला है और छोटा नाला है, ये दोनों में मिलके हम जो अपेक्षा है उससे 7-8% काम ज्यादा ही किया है. बट इतना समस्या है अभी जो निकाल के रखा है जो माटी है वो ये सब वहां से निकलना चाहिए, वो डंपिंग ग्राउंड में जाना चाहिए. उसको हमने सूचना जारी किया है ऑलरेडी. अभी मानसून है गोवा के नीचे कारवार तक आया बोल के IMD ने बताया है. सो और 4-5 दिन में 1 क्वार्टर में मानसून बॉम्बे में पहुंच सकता है. इसलिए हम सब हमारा यंत्रणा है, रोड डिपार्टमेंट है, ब्रिज डिपार्टमेंट है, बाकी जो खुदाई काम करता है वो सब डिपार्टमेंट का ऐसा सूचना दिया है ये सब काम अभी पूरा करो और उसको पूरा बैरिकेड बाकी यूज करके बंद करवा दो. और जो ये काम में हम जो साहित्य यूज करते हैं उसको पूरा सेफली रखो. उसमें बहुत माटी भी रहता है, सैंड रहता है, मिट्टी रहता है, ये सब पानी में बह के नहीं जाना चाहिए. इसलिए वो सब सेफ्टी करके रखने के लिए सूचना दिया है. और इसके अलावा भी हम बॉम्बे में 212 लोकेशंस का ऑलरेडी जो फ्लडिंग होता है, जो पानी भरता है, वो लोकेशन का कामकाज हमारा तरफ से पूरा हो गया है. सो आज का तारीख में 102 लोकेशन में पानी भर सकता है. उसमें भी 30 लोकेशन का ये साल बॉम्बे कारपोरेशन में
800 करोड़ के आसपास काम ने मंजूरी हमने किया है, 800 करोड़ का। उसमें वो 2-3 साल चलने वाला काम है उसमें, लेकिन वो पैसा में 102 में 30 लोकेशन हम ऑलरेडी कवर कर लिया। तो 102 में 30 लोकेशन भी अभी ये साल नॉर्मल बारिश में ज्यादा पानी भरेगा नहीं। तो जो बाकी लोकेशन है जो अगला साल कवर होगा, और कुछ लोकेशन का प्लान है, लॉन्ग टर्म प्लानिंग है, वो 2-3 साल चलने वाला काम है। मागुल पंपिंग स्टेशन है, मोगरा पंपिंग स्टेशन है, वो तो काम 3 साल चलने वाला काम है, वो थोड़ा ज्यादा टाइम लगेगा। बट हमको ये कहना है, ये जो फ्लडिंग स्पॉट्स हम बताते हैं उसमें बहुत जगह हम ऑलरेडी कवर कर लिया। बट हमारा ये भी लोग का सामने रखना चाहिए, ये बॉम्बे में बहुत लोकेशन है, बहुत जगह है, ये समुद्र का लेवल से नीचे है, ठीक है, ये इंपॉर्टेंट है। और कब बहुत बारिश पड़ता है, अभी ग्लोबल क्लाइमेट चेंज हम बताते हैं, उसको वजह से बारिश है, हम 60 mm 70 mm तक हम संभालेंगे। लेकिन कभी कभी क्या होता है, लास्ट ईयर भी क्या हुआ, 3 दिवस ऐसा बारिश गिरा, 200 mm से ज्यादा बारिश गिरा, ऐसा कम कालावधि में बहुत हेवी बारिश गिरा है। सो उस वक्त थोड़ा समस्या निर्माण हो सकता है, पर लेकिन हमारा ये प्रयत्न रहेगा उस वक्त भी जो जमा होता पानी जल्दी जल्दी उसको उधर से निकाल के समुद्र में फेंकने के लिए हम उसका व्यवस्था करने के लिए हमारा कोशिश रहेगा। बट नॉर्मल मानसून में, नॉर्मल मजे 60-70 mm रेनफॉल का टाइम में ज्यादा कहीं कुछ प्रॉब्लम नहीं आएगा, उसका हिसाब से कॉर्पोरेशन ने कामकाज किया हुआ है। एनडीआरएफ ना, सो एनडीआरएफ का वी हैव आमच्या एनडीआरएफ आमच्याकडे 5 टीम आहे। एनडीआरएफ 5 टीम डिप्लॉय करने वाला है, वो ऑलरेडी आ गया है। वो उसमें 3 टीम है अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में, हम उनको रहने के लिए व्यवस्था किया है, और 2 टीम का वार्ड लेवल में उसको व्यवस्था किया है, अलग अलग सब वार्ड में। एनडीआरएफ का नेवी का है 90 में, नेवी, हाँ नेवी का है हमारा पास 9 टीम है। ये मानसून का टाइम तो कॉर्पोरेशन का एरिया में मदद करने के लिए 9 टीम्स है। उसमें जो पानी में डाइविंग करके लोग का निकाल सकता है, ऐसा 15 डाइवर्स का भी उस टीम में शामिल है। सो वो 15 डाइवर्स 9 टीम है। इसके अलावा फौज आर्मी का भी हमारा पास एक कॉलम उपलब्ध करके दिया गया है, वो कोलाबा में रहेगा, कभी जरूरत है तो हमारा मदद के लिए आर्मी का भी एक कॉलम उपलब्ध आहे। ऑन कॉल सर, दरवर्षी आपण यंत्रणांचा आढावा घेत असतो आणि मान्सूनपूर्व तयारी पूर्ण झाली असं म्हणतो, परंतु यावर्षी तरी मुंबईकरांना हे आश्वासित कराल का की मुंबई तुंबणार नाही, जेवढी तयारी आहे त्यातलं काय पाहायला मिळतं? नाही, मी आता यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं, बृहन्मुंबई महानगरपालिकांनी या मुंबईला पावसाच्या पाण्यामुळे लोकांना काही त्रास होऊ नये म्हणून भरपूर पुढाकार घेतो। आता मी सांगितल्याप्रमाणे मोठा नदी आणि नालामध्ये सगळा गाल करण्याचा जो आपला मान्सूनच्या अगोदरचा उद्दिष्ट आहे तो आम्ही पूर्ण केलेला आहे। मिट्टीमध्ये 2% बाकी आहे, 2-3 दिवसामध्ये पूर्ण होईल। म्हणजे आम्ही तर गाल काढायचे जवळजवळ, आपण लक्षात घ्या, जवळजवळ 9.5 लाख मेट्रिक टनचा गाल काढलेला आहे। तर प्रत्येक वर्षी करतो, यावर्षी सुद्धा आम्ही टार्गेट पूर्ण केलेलं आहे। या व्यतिरिक्त कॉर्पोरेशननी यावर्षी 800 कोटीच्या 80 लोकेशनमध्ये वेगळ्या वेगळ्या पाणीमधून लोकांना त्रास होऊ नये या कामासाठी 800 कोटी मंजुरी दिलेला आहे। हा 800 कोटीपैकी 30 लोकेशनमध्ये काम पूर्ण झालेलं आहे। म्हणजे या 30 लोकेशनमध्ये यावर्षी लोकांना रिलीफ भेटतील, त्यांच्या पाणीमध्ये त्रास होणार नाही असं कामकाज केलेलं आहे। आणि उर्वरित लोकेशनमध्ये काम चालू पण ते पूर्ण झालं नाही। म्हणजे पुढच्या वर्षी, पुढच्या मान्सूनच्या अगोदर जवळजवळ अनदर 32 लोकेशनमध्ये ते काम पूर्ण होईल। पण ये एक मिनिट या पण हा मुद्दा हा आहे, हे सगळं काम आहे तो नॉर्मल मान्सून म्हणतो, नॉर्मल रेनफॉल म्हणतो। तो रेनफॉल पडलं तर हे सगळ्या कामामध्ये आम्हाला रिलीफ भेटतील।
पण तुमच्या 2005 मध्ये पाऊस पडलं होतं एकच दिवसमध्ये 800 mm. आता एकच 3-4 तासमध्ये 200-250 mm पाऊस पडला. जो आपण सिस्टम करतो त्यामध्ये काय प्रमाणे पाणी साठणाराच आहे, पण तो हायटाईड कमी झाला आणि पाऊस थांबला तो पटकन पाणी समुद्रामध्ये जातील ह्याची व्यवस्था केलेली आहे. सो पाणीमध्ये तुंबणार आहे की नाही, दिस अ व्हेरी जनरल क्वेश्चन. वी कॅन ऑलवेज गिव्ह अ कंडिशनल रिप्लाय. खूप जास्त पाऊस पडला नसेल तर पाणीमध्ये तुंबणार नाही. तास बऱ्याच ठिकाणी. त्यामध्ये मी सांगितलं 102 लोकेशनमध्ये 30 लोकेशन आम्ही ऑलरेडी त्यामध्ये कारवाई झालेली आहे. बाकी 102 मध्ये 30 लोकेशन सोडून बाकी लोकेशनमध्ये हा 70 mm ला सुद्धा पाणी साठू शकतो. पण मागच्या वर्षी होतं 102, त्यामध्ये 30 लोकेशन यावर्षी आम्ही कव्हर केलेलं आहे. त्यामध्ये आता हा डिझास्टरमध्ये तो स्टँडर्ड प्रोटोकॉल्स असतो. तुफान असू द्या, पाऊस असू द्या, कधी लोकांना स्थलांतरण करायचा वेळ तरी आला त्या प्रत्येक वॉर्डमध्ये त्यासाठी लोकेशन्स कुठे त्या लोकांना ठेवता येईल, त्यांच्या जीवनाची व्यवस्था कसा होईल, या सगळ्या प्रोटोकॉल सेट करून ठेवलेला आहे. त्याप्रमाणे वॉर्ड ऑफिसमध्ये हा तर कामकाज होईल. त्यासाठी बॅकअप प्लॅन कॉर्पोरेशनकडे पूर्णपणे आहे. सर, बीएमसी हेल्थ डिपार्टमेंट के मुताबिक गैस्ट्रो के बीमारी पेशेंट्स जो बढ़ रहे हैं अतिरिक्त फूड खाने से, तो आप क्या स्टेप उठा रहे हैं और लोगों से क्या अपील करेंगे? एक्चुअली प्री कोविड जो हमारा सिचुएशन था, प्री कोविड सिचुएशन में हमारे यहाँ पर एनुअली 7,000 to 8,000 केसेस गैस्ट्रो के रिपोर्ट होते हैं. तो कोविड में फॉर्चुनेटली हमें बहुत कम केसेस देखने को मिले. एक्चुअली 75 to 80% रिडक्शन हमें कोविड पीरियड में देखने को मिला 2020 एज वेल एज इन 2021, क्योंकि बिकॉज ऑफ कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पीपल वेर फॉलोइंग हैंड हाइजीन, वेरी इंपॉर्टेंट थिंग. और दूसरा था कि लॉकडाउन पीरियड में पीपल वेर नॉट गोइंग आउटसाइड, दे वेर ईटिंग एट होम ओनली. तो वो एक कारण था कि हमें गैस्ट्रो के केसेस बहुत कम मिले. अभी 2022 में केसेस थोड़े बढ़े हैं कंपेयर टू कोविड पीरियड, बट नॉट कंपेयर टू प्री कोविड पीरियड. दिस इज वेरी इंपॉर्टेंट, क्योंकि अभी कम्यूशन पूरा कंप्लीट, पीपल आर मूविंग फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस और बाहर काम करते हैं, काम के लिए जाते हैं, बाहर खाना खाते हैं, स्ट्रीट फूड खाते हैं. तो ये यूजुअली हमें थोड़े गैस्ट्रो के केसेस देखने को मिलते ही है. एन्युअली थ्रू आउट ईयर केसेस मिलते हैं. ऐसा नहीं होता है कि केसेस नहीं होते हैं. इवन आफ्टर फॉलोइंग कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर थोड़े केसेस तो हमें मिले थे. और अभी तो सारा मतलब पीपल आर मूविंग फ्रॉम वन प्लेस टू अदर, तो केसेस मिलेंगे, बट नॉट मोर एज वी वर सीइंग इन प्री कोविड पीरियड. तो दैट इज वेरी इंपॉर्टेंट. केसेस बड़े नहीं हैं. तो लैंडस्लाइड लोकेशंस के बारे में लॉन्ग टर्म स्ट्रेटजी है और एक इमीडिएट हमारी अभी की स्ट्रेटजी है. तो पहली जो स्ट्रेटजी ये है कि लैंडस्लाइड लोकेशंस में जो रहने वाले लोग हैं उनकी अवेयरनेस, उनकी सेंसिटाइजेशन, व्हाट टू डू एंड व्हाट नॉट टू डू, दैट इज़ वन. सेकंड, जिस तरह अभी हमने कहा कि हमारे पास एनडीआरएफ की 5 टीम्स हैं. तो लास्ट ईयर वो 3 टीम्स थी. इस तरह जो एडिशनल 2 टीम्स हैं वो लैंडस्लाइड एरियाज़ में हैं, उनको पोजीशन किया जाएगा. इनके साथ कुछ अगर क्राइसिस होता है तो वो इमीडिएटली जाके वहाँ पर रिस्पॉन्ड कर सकती हैं. उसके साथ ही हमारा जो अभी हमारी जो डिस्कशन शुरू है कि जिस तरह लैंडस्लाइड एरिया में हम रिटेनिंग वॉल बनाते हैं, तो रिटेनिंग वॉल के साथ बाकी कंप्रहेंसिव जो है रिस्पांस जो हमारा होना चाहिए, प्लान जो होना चाहिए, वो हमारी तैयारी चल रही है. वो उसमें थोड़ा टाइम लग जाएगा, लेकिन वो हमारी एक लॉन्ग टर्म स्ट्रेटजी है जिसके कारण आगे आने वाले जो लैंडस्लाइड
पॉसिबिलिटीज़ हैं, जो लोकेशंस हैं, वहाँ पे हम कंप्रहेंसिव ट्रीटमेंट उनकी कर सकते हैं, नॉट ओनली इन टर्म्स ऑफ ओनली रिटेनिंग वॉल्स। पर आज जो इमीडिएटली है द नंबर ऑफ NDRF टीम जो लास्ट ईयर 3 थी वो हमने बढ़ा के 5 की हैं। जो एडिशनल 2 टीम्स हैं वो लैंडस्लाइड एरियाज में हम फोकस करेंगे और एट द सेम टाइम वहाँ के रहने वाले लोगों के लिए उनकी ट्रेनिंग, उनकी अवेयरनेस, उनकी सेंसिटाइजेशन, डूज एंड डोंट हमारी जारी है। नॉर्मल मानसून ना नाही, IMD का अभी जो आज जो प्रेझेंटेशन झालेलं आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं मान्सूनच्या आवक तो झालेला आहे, तर गोवाच्या साऊथमध्ये कारवारपर्यंत मान्सूनच्या प्रसंग आलेला आहे आणि मान्सून यावर्षी इट इज एक्सपेक्टेड टू बी अ नॉर्मल रेग्युलर मान्सून. द प्रिडिक्शन इज 103% आहे, म्हणजे नॉर्मल जो प्रिडिक्शन आहे त्याच्या 103% म्हणजे इट्स लाईक रेग्युलर नॉर्मल मान्सून आहे असं त्यांचे प्रिडिक्शन आहे. नो ते नॉर्मल मान्सून म्हणजे जो त्यांच्या आता प्रत्येक वर्षी जो आपण अॅन्युअल रेनफॉल अपेक्षा करतो तो महाराष्ट्रासाठी त्यांनी नॉर्मल रेनफॉल असं प्रिडिक्शन केलेलं आहे. बट लोकल व्हेरिएशन असणार आहे, म्हणजे लोकल व्हेरिएशन म्हणजे ते टोटल व्हॉल्यूममध्ये नॉर्मल आहे, बट कदाचित जो एक्स्ट्रीम इव्हेंट्स म्हणतो आपण एका दिवसामध्ये जास्त पाऊस पडणे तो शक्यता आता त्यांना सांगता येणार नाही. दॅट वी हॅव टू सी. त्यामध्ये ते फोरकास्ट असतो, तीन तासच्या फोरकास्ट असतो आणि 1 दिवसच्या फोरकास्ट असतो आणि 3 दिवसच्या 7 दिवसच्या जो ॲज वी गो क्लोज तेव्हा आपल्याला कळेल ते व्हेरिएशन कसं होणार. बट ओव्हरऑल मान्सून नॉर्मल. नोटिफिकेशन येईल ना. डिसास्टरमध्ये आम्हाला जो मान्सून कसे डेव्हलप होतो तो IMD कडून आम्हाला तो इन्फॉर्मेशन येत असतो आणि वो 3 तासचे जो महत्व असतो, कारण कुठल्या घटनासाठी तयार करण्यासाठी जो आहे तो पुढे 3 तासमध्ये काय होणार जो अलर्ट आहे तो आमच्यासाठी महत्वाचा आहे. कारण तो कंट्रोल रूमला आल्यानंतर तो सगळा वार्ड सगळ्यांना अलर्ट करतो. तो 3 तासमध्ये जो सगळ्या यंत्रणा तयारी होतात सो आणि तो खूप अॅक्युरेट असतो. सो आमच्या 3 तासच्या प्रिडिक्शन येतो आणि 1 दिवसच्या पुढच्या दिवसच्या प्रिडिक्शन जो फोरकास्ट तो आम्हाला प्राप्त होतं. आणि आयफ्लोज म्हणून आहे ते कुठल्या एरियामध्ये किती पाणी भरू शकतो ते एक सॉफ्टवेअर त्यांनी IMD तयार केलेलं आयफ्लोज म्हणून, त्याच्या पण प्रिडिक्शन येतो, ते पण आम्ही वापरतो. सो बट खूप महत्वाचं म्हणजे सायक्लोन प्रिडिक्शन तो अगोदर येऊन जातो आमच्याकडे IMD कडून सायक्लोनचे जे प्रिडिक्शन. आणि आमच्यासाठी खूप महत्वाचे म्हणजे एक दिवसच्या अगोदरच्या प्रिडिक्शन आणि 3 तासच्या प्रिडिक्शन तो आम्हाला कामकाजासाठी तो महत्वाचा असतो. कुठला दॅट वी सर्क्युलेट ना, प्रत्येक वर्षी आपण देतो, यावर्षी पण तो आम्ही देऊ. नाही आता ते कुठे आहे ते सांगतो. 104 मध्ये तर शहरामध्ये 25 लोकेशन्स आहे आणि वेस्टर्न सबर्बमध्ये 68 लोकेशन्स आहे आणि ईस्टर्नमध्ये 11 लोकेशन्स आहे. ठीक आहे. हा लोकेशन्समध्ये यावर्षी म्हणजे टोटल मिळून 104 झाला. आता यावर्षी शहरामध्ये 25 पैकी 1 आपण टॅकल केलेलं पूर्णपणे. ठीक आहे. आणि पुढच्या वर्षीच्या मान्सून अगोदर 19% आपण टॅकल करणार आहे, म्हणजे पुढच्या वर्षीच्या अगोदर 20% टॅकल होऊन जातील. तो 5 लोकेशन आहे ते आपला फोर्ट ट्रस्टी एरियामध्ये आहे, अजून काही क्रीक ए भागामध्ये आहे, त्यामध्ये वेगळं परमिशन घ्यावं लागतं आणि ते काम पण मोठं आहे, म्हणजे तो लार्जर वर्क्स मोठा काम आहे त्यासाठी 2-3 वर्ष लागणार. ठीक आहे. आणि वेस्टर्न सबमर्मध्ये 68 लोकेशनपैकी 24 लोकेशन आता यावर्षी आपण टॅकल केलेलं आहे. आता पुढच्या वर्षी सुद्धा 13 लोकेशन्स आपण टॅकल करणार आहे. पण त्यामध्ये प्लॅनिंग नियोजन स्टेजमध्ये 4 लोकेशन्स आहे आणि या व्यतिरिक्त प्रायव्हेट प्लॉट पण आहेत. काहीतरी 9 लोकेशन्स आहे. तर प्रायव्हेट
डेव्हलपमेंट एरिया आहे ते रोडच्या पेक्षा खूप कमी आहे, ते पण समाविष्ट आहे. असा तो मिळून वेस्टर्नमध्ये यावर्षी 24 लोकेशन आपण टॅकल केलेलं आहे. ईस्टर्न सबमर्मध्ये 11 लोकेशन, त्यापैकी यावर्षी 5 आपण ऑलरेडी टॅकल केलेलं आहे आणि पुढच्या वर्षी 1 टॅकल होणार आहे. 5 लोकेशन जो आहे ते प्रायव्हेट एरियामध्ये आहे, लाईक चेंबूर, कोस्टल कॉलनी अशा प्रायव्हेट लोकेशन्समध्ये आहे. पण यावर्षी 30 आहे आणि पुढच्या वर्षी 33 असं आमचं नियोजन आहे. सर, शेवटचा प्रश्न घेते. हायटाईडचे दिवस नेमके कोणते असणार आहेत? रेड अलर्टचे काही दिवस किंवा असं काही तक्ता बनवण्यात आला आहे का? नाही, हाय टाईड जो लो टाईड आहे तो सायक्लिकल असतो. प्रत्येक दिवशी हाय टाईड असतो, प्रत्येक दिवशी आणि तो प्रत्येक वर्षी हाय टाईड लो टाईड तो सायकल असतो. बट कधी त्या टाईडच्या हाईट जो आहे त्या सायकल पण तो वाढत असतो, कधी तो 4.5 मीटरपेक्षा जास्त असतो, त्यावेळी आम्ही तो अलर्ट आपण जाहीर करतो. बट दॅट सायक्लिकल इज डेली सायक्लिकल लोणार सायकल. तर मॅनहोल आहे, मी आता मॅनहोल बद्दल सांगायचं. मॅनहोल आहे, मॅनहोलमध्ये स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे. ते मॅनहोलचा डॅमेज झाला आणि काही ठिकाणी ते चोरी पण होऊन जातो, तो मेटल असल्यामुळे काही चोरी पण होऊन जातो. ते इमिडिएटली रिप्लेस करायचे असा स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन आहे, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन. म्हणजे कोणाच्या परवानगी घेऊन रिप्लेस करायचे असं नाही, ते काय झालं तर पटकन बसवायची अशा सूचना आहे. तरी सुद्धा काही लोकेशनमध्ये पावसाळ्या वेळी काय होतो, तिकडे पाणी साठवलं तर पटकन पाणी उतरायचे म्हणून ते काही लोक ते मॅनहोल ते कव्हर आहे काढून बाजूला ठेवून देतात. ठीक आहे, तो एक होतो. आणि तो तर नालामध्ये चॅनलमध्ये जो स्लॅब असतो म्हणजे कॉन्क्रीट स्लॅब वगैरे असतो, त्या पाणी पटकन साठवायचे म्हणून ते थोडा बाजूला करून टाकतात, असा पण होतो. सो हे कोणी जाणून बुजून तिकडे मॅनहोल ठेवायचे नाही असं कोणी काम करत नाही, तो आपण ठेवतो. बट वेगळ्या वेगळ्या कारणामुळे ते मान्सूनच्या वेळी काही नागरिक काढू शकतात, बाकी लोक पाणी पटकन उतरावं म्हणून काढून ठेवतात. आता आपण सूचना दिलेल्या आहे, त्यामध्ये जो आपला वार्ड म्हणजे लोकल लेवलमध्ये जे इंजिनियर असतात, आरई असतात, लोकल रोड इंजिनियर वगैरे असतात, त्यांना सूचना दिल्या कंटिन्युअस अलर्ट ठेवा. आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असेल तो मेन रोडमध्ये आम्ही मॅनहोल काढलं तरी त्यामध्ये तो लाल रंगाच्या फ्लॅग आणि तो ट्राईपोल आम्ही लावतो, त्यामध्ये आमच्या लोक हमेशा उभे राहतात. तर कुठे काढायला तरी गरज पडलं तिकडे कॉर्पोरेशनचे लोक असणार आहे आणि त्यामध्ये तो ट्रायपॉड लावून त्यामध्ये रेड फ्लॅग आम्ही लावतोच. ठीक आहे, तो कुठे आपण जाणून बुजून काढतो तिकडे असं आम्ही सगळ्या उपाययोजना करतो. बट काही लोकेशन आता भरपूर लोकेशन आहे, तर काही ठिकाणी गल्लीमध्ये कोणी त्यावेळी ते काढून ठेवलं तो इमिडिएटली आमच्या लक्षात येत नाही, त्यावेळी असा काही घटना घडतो, फिर तो त्यामध्ये इश्यू निर्माण होतो. आई भवानीचा गजर म्हणजे